नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्यायते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे। जय गजानन। भगवान श्री गणेशांच्या सगुण साकार लीलांनी युक्त असणाऱ्या गणेश पुराणाचं चिंतन आपण करतोय। त्यातही क्रीडाखंडाचा भाग पाहतोय। मोरयाच्या विविध अवतारांचा विचार समजून घेतोय। अनेक वेगवेगळ्या गोष्टी या अवतारांमध्ये सांगितल्या। काही गोष्टी समान सांगितल्या, काही वेगवेगळ्या सांगितल्या। काय वेगवेगळं सांगितलं? अवताराचं प्रयोजन असणाऱ्या राक्षसाचं वर्णन वेगवेगळं सांगितलं। सुरुवातीला देवांतक नरांतकाच्या वधाकरता भगवान प्रगटले। दुसऱ्या अवतारात सिंधू दैत्याचा कमलासुराचा विषय सांगितला। गजानन अवतारात सिंधुरासुराचं वर्णन आपल्या समोर येत आहे। त्याच्या वधाकरता भगवान प्रगटले, वेगवेगळ्या जागी प्रगटले। पहिला अवतार भगवान कश्यप आणि आदितीच्या घरी झाला विनायक अवतार कृतयुगातला। नंतर भगवान शंकरांच्या घरी दुसरा अवतार झाला मयुरेश्वर। गजानन अवतार प्रगटले भगवान शंकरांच्या घरी, त्यानंतर वरेण्याकडे पोहोचले आणि लीला सगळ्या पराशरांच्या आश्रमात झाल्या। अशा प्रकारची गोष्ट आपण पाहतोय। प्रत्येक अवतारामध्ये मोरयाचा रंग वेगवेगळा सांगितलाय। कृतयुगामधला विनायक अवतार त्यावेळा मोरया पीतवर्गीय होते असं वर्णन आहे, पिवळ्या रंगाचे होते। त्यानंतर त्रेतायुगातला अवतार झाला। मोरया मयुरेश्वर रूपात आले। मयुरेश्वर रूपात त्यांचं रंग पांढरा होता असं वर्णन आहे। त्यानंतर मोरया द्वापार युगात प्रगट झाले, गजानन अवतार धारण केला। यावेळी रंग लाल असल्याचं वर्णन आहे। वेगवेगळ्या हातांचं वर्णन आहे। विनायक अवतारात भगवान दशभुज होते। मयुरेश्वर अवतारात ते षडभुज म्हणजे 6 हातांचा अवतार होता असं वर्णन आहे। कायम तसे असतात असं नाही। विशिष्ट परिस्थिती जेव्हा परिपूर्ण प्रकट व्हायचं असतं त्यावेळा त्या स्वरूपात प्रकट होतात। जसं विनायक अवतारात आपण पाहिलं, शुक्ल विरोचनाच्या घरी जाऊन पोहोचले होते आणि तिथे पूर्ण स्वतःच्या वैभवानी मोरया प्रकट झाले होते, त्यावेळी ते दशभुज होते। षडभुज वर्णन मयुरेश्वरांचं केलं। गजानन अवतार आपण पाहतोय, चतुर्भुज अवतार सांगितलेला आहे। 4 हातांचं वर्णन आपल्या समोर येतं। वेगवेगळे वाहन सांगितले मोरयाचे। पहिला अवतार विनायक अवतार होता। पहिल्या अवताराचं वाहन सिंह असं सांगितलेलं आहे। मयुरेश्वर नावातच गृहीत आहे, मोरावर बसलेले आहेत, मयूर वाहन आहेत। आता आपल्या समोर गजानन अवतार आहे। या अवतारात मोरयाचं वाहन मूषक सांगितलेलं आहे। या सगळ्यांमध्ये एक अंतरसंगती आहे, लक्षात घ्या। ती व्यवस्थित समजून घेतली पाहिजे। ती असंख्य अंगांनी समजून घेता येते। म्हणजे एका बाजूला आपल्याला गणेश पुराणातले हे अवतार सांगितलेले आहेत, दुसऱ्या बाजूला आपण वारंवार मुद्गल पुराणाचा उल्लेख करतोय, मोरगाव क्षेत्राचं वर्णन करतोय, मयुरेश्वर क्षेत्रावर असणाऱ्या अष्टविनायकांचं वर्णन करतो। त्या अष्टविनायकाच्या वर्णनामध्ये पहिला विनायक आपल्या समोर आहे, वक्रतुंड विनायक। वक्रतुंडाचं वाहन सिंह सांगितलं। इकडे विनायक अवताराचं वाहन सिंह सांगितलं, तिथे वक्रतुंड अवताराचं वाहन सिंह सांगितलं। दोन्ही पहिले सांगितलेत म्हणून सिंह सांगितला। का सिंह सांगायचा? प्रत्येकाच्या मागच्या भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करू। सिंह वाहनाचा संबंध केवळ एका प्राण्याशी नाहीये, एका प्रवृत्तीशी आहे। सिंहाला पशूंचा राजा म्हटलं जातं। पशु हा शब्द इथे जीव या अर्थाने वापरला जातो। देह ज्यांना ज्यांना आहे त्या सगळ्यांना पशुच म्हटलं जातं। त्या सगळ्यांचा राजा सिंह आहे, म्हणून देहाचं प्रतीक सिंह आहे। सगळ्यात मजबूत देह कोणाचा? सगळ्यात सुंदर देह कोणाचा? सगळ्यात क्षमताशाली देह कोणाचा? सगळ्यात सत्ताधीश देह कोणाचा? सिंहाचा। म्हणून तो जो प्रतीक रूपात वापरला देह, त्या देहावर ज्याची सत्ता चालते त्याला विनायक शब्द वापरला पहिला। तो देह हेच ब्रह्म आहे असं जे पहिलं वर्णन केलं जातं त्याला वक्रतुंड असं म्हणतात। सगळीकडून एकच सूत्र सांगायचंय। किंवा मग या पद्धतीत दुसऱ्यांची वाहनं तसे का नाहीयेत? नाही, दुसरीकडे वापरताना आपल्याला लंबोदर सांगितले, कारण 4 अवतार मी सांगितले होते। पहिले व्यष्टी पातळीवरचे आहेत 4 अवतार म्हणजे वक्रतुंड, एकदंत, महोदर, गजानन, इथपर्यंत व्यष्टीचं वर्णन आहे। लंबोदर, विकट, विघ्नराज, धूम्रवर्ण समष्टीचं वर्णन आहे। इकडचा व्यष्टीतला वापरला पहिला, दुसरा इथला नाही वापरला, दुसरा समष्टीतला वापरला, विकट अवतार। म्हणून पहिल्या अवताराचं वाहन सिंह सांगितलं, दुसऱ्या अवताराचं मयूर ते समष्टीत सांगताना सांगतात
कारण समष्टीचाच विचार वापरायचा आहे, संसाराचा विचार वापरायचा आहे, म्हणून समष्टीचा विचार येतो. आणि संसाराचं प्रतीक असलेला मोर, विकटाचं वाहन आपल्याला पाहायला मिळतं. विकट मयुरेश्वर क्षेत्राचं वर्णन आहे, 6वा अवतार आहे, म्हणून मोरयाच्या 6व्या अवताराचं वर्णन आपल्या समोर विकटाच्या रूपात येतं. संपूर्ण मुद्गल पुराणाचा 6वा खंड त्या मयुरेश्वर क्षेत्राला समर्पित आहे, कारण संसाराचं प्रतीक आपल्या समोर आहे. जसं संसाराचं प्रतीक मोर आहे, तसं संपूर्ण विश्वाचं प्रतीक श्री क्षेत्र मोरगाव आहे. सगळ्या विश्वातल्या सगळ्या देवता, सगळ्या विश्वातले सगळे क्षेत्र, सगळ्या विश्वातल्या सगळ्या नद्या, सगळे एका जागी, असं त्या मयुरेश्वर क्षेत्राचा अद्वितीय वैभव सांगितलं. त्याचं वर्णन आपल्याला करण्याकरता मुद्दाम त्याला 6व्या खंडाचा विषय केला. तिथे 6वा विनायक, विकट विनायक घेतले. त्या विकट विनायकाचं वाहन मयूर आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर एक अवतार आपल्या समोर आहे, विघ्नराज अवतार. अष्टविनायकांचं वर्णन केलं म्हणून सांगतो, त्यातलं वाहन फक्त वेगळं आहे. वाहन म्हणण्यापेक्षा खरं तर ते आसन आहे मोरयाचं. मोरया शेषासनावर बसलेले आहेत, शेषाची वेटोळा घातलेला आहे, त्याच्यावर मोरया शांतपणे बसलेले आहेत, असं विघ्नराज स्वरूपाचं वर्णन आहे. उरलेले 5 राहिले, त्या उरलेल्या 5ंचंही वाहन मूषकच सांगितलेलं आहे. मोरयाचे अनेक अवतार झाले, त्या अनेक अवतारांपैकी बहुसंख्य अवतारांमध्ये मोरया मूषक वाहन आहेत, कारण मूषक हे मोरयाचं वेगळेपणाने वाहन आहे. बाकीची वाहनं इतर देवांना एखाद्या वेळी तरी पाहायला मिळतील. म्हणजे जसं सिंहाचं वर्णन केलं, पण आई जगदंबा सुद्धा बसलेली आहे, आपल्याला वर्णन पाहायला मिळेल. मयुराचं वाहन वर्णन आपण केलं, पण कार्तिक स्वामी देखील मोरावर बसलेले आपल्याला वर्णन पाहायला मिळेल. मा सरस्वतीच्या जवळ सुद्धा मयुराचं वर्णन आपल्याला पाहायला मिळेल. मूषक मोरयाचं स्वतंत्र अस्तित्व आहे. मूषक वाहन इतर कोणाचंच नाही, फक्त आणि फक्त मोरया बसतो. तिसरी अवस्था सांगितली, टप्प्याटप्प्याने विकास सांगितला. सगळ्या देहांवर शक्ती चालते, म्हणून मी मुद्दाम सांगितलं तसं, कारण देहाचा संबंध शक्तीशी आहे. असत ब्रह्म त्याला म्हटलं लंबोदर अवस्थेत, म्हणून शक्तीचंही वाहन सिंहच सांगितलं. त्यानंतर तेजाचा संबंध येतो, त्या देहाला चालवणाऱ्या चैतन्याचा संबंध येतो. ते जे सेना सगळी या इंद्रिय रूपी, या सगळ्या इंद्रिय रूपी सेनेचा जो सेनापती, त्या कार्तिक स्वामींचं वाहन तेवढ्याकरता मयूरच सांगितलंय. ही जी सगळी शक्ती, त्या सगळ्या शक्तीला किंवा बाहेरच्या क्षमतांना सिद्धी असं म्हणतात. दुसऱ्या बाजूला अंतर्गत क्षमता ज्या आहेत, म्हणून देही पुढची अवस्था सांगितली. इकडे विकट म्हटलं, त्या देही अवस्थेला, त्या आंतरिक अवस्थेला बुद्धी असं म्हणतात. जेव्हा बुद्धी म्हणतात तेव्हा तिला सरस्वती म्हणतात, म्हणून तिचं वाहन मयूर सांगितलं. किती वेगवेगळ्या अंगांनी ही आंतरसंगती आपल्याला समजून घेता येते लक्षात घ्या. आता मी आपल्या समोर वर्णन करतोय पुढचं, फक्त मोरयाचं. सिद्धी झाली, बुद्धी झाली. मोरया तो मूषकावर बसतो, तो फक्त मूषकावरच बसतो, कारण अंतिम वाहन मूषक सांगितलं आणि मूषकावर फक्त मोरयाच बसतो. आता बाकी कोणाचाच विचार तिथे नाही. हा भाव व्यवस्थित समजून घ्या. मग त्या मूषकाच्या कथा येतात. पुराणांची पद्धती वेगळी आहे, आपण वारंवार आता समजून घेतलेली आहे. पुराणात कथा पौराणिक पद्धतीने येतील. मूषक कुठून आला, मूषक वाहन का झालं, याच्या सांगणाऱ्या कथा येतात. मग क्रौंच नावाच्या गंधर्वाला कशा पद्धतीने शाप मिळाला. गमतीची गोष्ट आहे, एका गणेश पुराणातच क्रौंच त्या गंधर्वाला झालेल्या शापाच्या 2 कथा आहेत. म्हणजे एकदा वामदेव महर्षींनी त्याला शाप दिला, कारण इंद्राची सभा होती. सभेमध्ये हा इकडून तिकडे चालत होता. चालता चालता याचा पायी वामदेवांना लागला. महर्षी वामदेवांनी शाप दिला, नुसते इकडे तिकडे उड्या मारतो, उंदीर हो. वाक्य लक्षात ठेवा, नुसते इकडे तिकडे उड्या मारतो म्हणून उंदीर हो. प्रवृत्ती सांगायची. दुसरी कथा आपल्या समोर येते. सौभरी नावाचे ऋषी आहेत. या ऋषींच्या घरी त्यांची पत्नी राहतीये. त्या पत्नीच्या तिथे हा क्रौंच गंधर्व जाऊन पोहोचला, तिच्यावर भाळला, जबरदस्ती तिला चोरून नेण्याचा प्रयत्न करतो. महर्षी सौभरी येऊन पोहोचले. महर्षी सौभरींनी शाप दिला, इतरांच्या गोष्टी चोरून वापरण्याकरता प्रवृत्त असणारा तू उंदीर हो. प्रवृत्ती लक्षात घ्या, दोन्हीकडून तेच सांगायचंय. निरर्थक उड्या मारणे उंदराची प्रवृत्ती आहे, चोरून बाकीच्या गोष्टी नेणे उंदराची प्रवृत्ती आहे. त्या प्रवृत्तीवर नियंत्रण ज्याचं आहे त्याला मोरया असं म्हणतात. ही प्रवृत्ती कुठून येते, त्याचं उत्तर ही मनाची प्रवृत्ती असते. त्या मनावर ज्याचं नियंत्रण चालतं मोरया त्याला म्हणतात. एवढंच सांगायचंय. बाकीच्या कथा सोडून द्यायच्या. कथांची मोठी गडबड असते. कथा वरून दिसायला वेगवेगळ्या दिसतात. आपण एकत्रित सगळ्या वाचल्यानंतर
म्हटल्यानंतर गोंधळ होऊ शकतो. हा गोंधळ नाही झाला पाहिजे. शांत समजून घ्या. कथांची रचना कशी असते, गमतीदार जीवनात घडलेला प्रसंग सांगतो. अशाच प्रकारे वेगवेगळ्या कथा एकत्र वाचणारा आमचा एक मित्र एक दिवस मला विचारत होता, अरे म्हणजे ह्या सगळ्या कथांमध्ये वेगवेगळे संदर्भ सांगितले, कुठे याच्यामुळे मूषक झाला, कुठे त्याच्यामुळे झाला, कुठे याच्यामुळे झाला, नेमका कोणती कथा समजायची, कोणती कथा खरी समजायची. मी त्याला गमतीदार पद्धतीने उत्तर दिलं. म्हटलं एक काम कर, बस खाली. समोर नेमकं गोळ्यांचं एक पाकिट पडलं होतं, जेम्सच्या गोळ्या होत्या. मी त्याला एक गोळी उचलली, लाल रंगाची गोळी खायला दिली. म्हटलं खा. त्यांनी खाल्ली आनंदाने. म्हटलं कशी लागते? म्हटलं सुंदर लागते म्हणे. मग त्याला मी पिवळ्या रंगाची गोळी दिली. म्हटलं आता सांग कशी लागते? म्हणजे सुंदरच लागते. मग निळ्या रंगाची दिली, हिरव्या रंगाची दिली. 4-5 गोळ्या त्यांनी खाल्ल्या. 4 गोळ्या खाल्ल्यानंतर त्याला विचारलं, म्हणजे आता कोणत्या गोळीची चव चांगली होती सांग. तो माझ्याकडे कोण हसायला लागला. अरे म्हणजे असं काय असतं, हे रंग वरपंगी आहेत, आतमध्ये चव सगळ्यांची सारखीच आहे. म्हणजे तेच लक्षात ठेव, कथेंच्याही बाबतीत हेच स्वरूप आहे. हे जे वरचे संदर्भ असतात ना, ते सोडून द्यायचे असतात. कथेचं तात्पर्य समजून घ्यायचं. कथेचं तात्पर्य त्या मूषकावर म्हणजे मोरावर, किंवा ज्यांनी सांगितलेल्या संसारावर, मूषकावर म्हणजे काळावर म्हणजे मनावर मोरयाची सत्ता चालते, एवढंच समजून घ्यायचंय. मग बाकीच्या सगळ्या कथा तात्पुरत्या असतात. मोरयाच्या अनेक अवतारात मी आपल्याला म्हटलं तसं मूषक हेच वाहन आहे. मोरया शेषात्मज रूपात प्रगट झाले, शेषाच्या घरी अवतार झाला. अवताराचं नावच मूषक ग आहे. मूषक रूपातच प्रगट झाले. तिथं मूषकाची कथा आणखीन वेगळीच आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा येऊन पोहोचले आणि माराई करता निघायचं. बरं, वेगवेगळ्या 2 राक्षसांना मारण्याचं वर्णन आहे. दोन्हीकडे पराशर आश्रमाचा संबंध आहे, जो आता आपल्या समोर येणार आहे सिंधुरासुराचा, तोही वर्णन आहे. गजासुराचं एक वर्णन अशाच पद्धतीने आलं. आधी तो मारला असेल. गजासुराला मारण्याकरता भगवान येऊन पोहोचायचे. यावेळा शेषात्मज अवतारातले पराशरांकडे आलेत. आता शिवपार्वती अवतारातले आलेत. पराशर आश्रम त्यातला समान गोष्ट आहे. मूषकाचा संबंध तिथे आहे. इथे वर्णन करताना सांगितलं, भगवंताच्या सगळे देव आले. का आले? या गजासुरांनी सगळे पकडले होते. त्यातला पुढचा कथाभाग आपल्या कामाचा आहे म्हणून मुद्दाम आपल्याला सांगतो. या गजासुरांनी सगळे देव पकडले आणि सगळ्या देवांना पकडल्यानंतर आता याला काम नाही उरलं. राक्षसी प्रवृत्तीची एक मोठी अडचण असते. त्यांना सतत काहीतरी नवीन नवीन करावं वाटतं. सतत काहीतरी करत राहणे हे उपासनेत एक सातत्य असणे या अर्थाने सद्गुण आहे. पण सतत काहीतरी नवीन करत राहावं वाटणं हा वेगळ्या अर्थाने दुर्गुण आहे. कारण त्याच्यात तृप्तीच नाहीये. वारंवार तेच करण्याची वृत्ती मनाला लावली पाहिजे. उपासना त्याला म्हणतात, साधना त्याला म्हणतात. हा भाग नसतो राक्षसांमध्ये. त्यांना रोज काहीतरी नवीन करावं वाटतं. थ्रिल पाहिजे, किक पाहिजे. नवीन काळातले शब्द आपल्याला कळतात. तशा पद्धतीने मुद्दाम सांगितलं. त्या राक्षसाला वाटलं नवीन काहीतरी करायचं. काय करायचं? यांच्या सगळ्या देवांना रांगेत उभं केलं. म्हणे मला नमस्कार करा. म्हणे कसा नमस्कार करा? यांनी नमस्काराची नवीन पद्धत शोधून काढली. म्हणे एक काम करा, दोन्ही आपले हाताने 2 आपले विरुद्ध कान पकडा. म्हणजे उजव्या हाताने डावा कान आणि डाव्या हाताने उजवा कान, आणि तसं मस्तक जमिनीवर माझ्या समोर आपटा. काहीतरी वेगळी किक. सगळ्या देवांना मी नमस्कार करायला लावला. सगळे देव एकमेकांकडे पाहत आहेत. भगवान विष्णू शंकर हपकून गेले. हा काय प्रकार आहे? याला कसं काय वंदन करायचं? पण देवता जेव्हा शक्ती चालत नाही तेव्हा बुद्धी वापरत असते. आपल्याला कळलं. भगवान विष्णूंनी त्याला समजावून सांगितलं, अरे म्हणे पराशरांच्या आश्रमातनं सध्या शेषात्मज रूपात भगवान राहत आहेत. एक काम करतो, आम्ही त्यांच्याकडे जातो. ते आम्हा सगळ्यांचे पूज्य आहेत. त्यांना घेऊन येतो. त्यांच्या सकट नमस्कार केला तर खरी मजा. आम्ही काय तर आम्ही तो तुझ्या कारावासात आहो, वाटेल तेव्हा नमस्कार करू. अशा प्रकारची बुद्धिमत्ता त्याला सांगितली. त्याला ते पटलं. राक्षसाची प्रवृत्ती सांगितली आपल्याला. आणि तो विचार करतो हरकत नाही, सोडून दिलं तर काय बिघडतंय? जातील कुठे? पुन्हा पकडून आणू शकतो. एवढा स्वतःवर अहंकार आहे त्याचा. त्यांनी सगळ्यांना सोडलं. सगळ्या देवता पराशरांच्या आश्रमात आल्या असं वर्णन आहे. आणि मोरयाच्या समोर त्यांनी सांगितलं, असं विचित्र सांगतोय. मोरयानी सांगितलेलं वर्णन फार सुंदर आहे. मोरया म्हणतात सुंदर आहे प्रक्रिया. नमस्कार आता याच्यानंतर आम्हाला असा करा. पुन्हा देवता एकमेकांकडे पाहतात. यांना नमस्कार करायचा. भगवान शंकर सांगतात, अरे सामान्य पुत्र नाहीये, शेषाच्या पोटी आला म्हणून नका समजू. पार्वती शंकराच्या पोटी येतो आमच्या या अर्थाने नका समजू. पराशरांच्या आश्रमात राहतोय म्हणून नका समजू. आपल्या सगळ्यांचा इष्टदेव आहे, नमस्कार करू. आणि मग मोरयाच्या समोर तसा नमस्कार करण्यात आला. त्याकरता कथा सांगतोय. गाणपत्य पद्धतीचा नमस्कार या निमित्ताने आपल्या समोर कथाकारांनी ठेवलाय. गणेश उपासनेमध्ये नमस्कार करतानाची एक पद्धत आहे. आपले हे दोन्ही हात अशा पद्धतीने बंद करावेत आणि इथे 3 वेळा आपटावं.
याला कुट्टन करणे असं म्हणतात. सुरुवातीला असं कुट्टन करावं. शुक्लांबरधनं दैवम शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्न वदनं ध्यायेत सर्वविघ्नोपशांतये हा श्लोक म्हणून कुट्टन करावं. आणि कुट्टन केल्यानंतर आपल्या विरुद्ध हाताने आपले 2 कान पकडावेत आणि मोरयाच्या चरणावर हळूच 3 वेळा मस्तक स शब्द सांगितलंय. आवाज आला पाहिजे, पण मोरयाच्या नाजूक चरणाचा विचार करूनही याचा हिशोब करत हळूवार मस्तक तिथे आपटावं. अशा पद्धतीने केलेला नमस्कार मोरयाला अत्यंत प्रिय असतो. गुडघ्यावर बसायचं, आपले विरुद्ध हाताने विरुद्ध कान पकडायचे आणि मोरयाच्या चरणासमोर 3 वेळा मस्तक चरणाच्या अलीकडे, चरणाला लागायचं नसतं, त्याच्यावर डोकं नाही आपटायचंय, थोडं अलीकडे 3 वेळा मस्तकाचा प्रहार जमिनीवर करावा. याचा विचार सांगितला. याला गाणपत्य नमस्कार म्हणतात. कसं आहे, प्रत्येक देवतेचे वेगवेगळे नमस्कार सांगितले. भगवान विष्णूंना नमस्कार करायचा असेल तर हृदयाजवळ असा कमलपुंज अशा पद्धतीचे, कमलपुंजवत अशा प्रकारची आकृती हाताची करावी आणि भगवान विष्णूंना नमस्कार करावा. शंकरांच्या नमस्काराची एक मजेदार पद्धती सांगितली आहे. आपले दोन्ही गाल फुगवावेत आणि हाताने त्याच्यावर असा डमरू सारखा अशा पद्धतीने आवाज करावा. भगवान शंकरांना हा नमस्कार अत्यंत प्रिय असतो. जगदंबेला नमस्कार करायचा असेल तर गुडघे टेकवून बसावं. आपले दोन्ही हात पाठीवर कमरेपाशी एकत्र करावेत आणि वाकून जगदंबेला नमस्कार करावा सांगितलंय. सूर्य नमस्कार, त्याचं उत्तर सूर्य नमस्कारातच दिलंय. त्याचा शब्दच वापरलाय सूर्याचा नमस्कार. प्रत्येक देवतेला नमस्कार करण्याची एक वेगळी पद्धत शास्त्राने दिली, ती या निमित्ताने आपल्या समोर कथेमध्ये येते. गजासुराच्या कथेच्या निमित्ताने पराशरांच्या आश्रमातला विषय असल्यामुळे मी आपल्या समोर मुद्दाम हा विषय सांगितला. तसा नमस्कार मोरयाला करावा अत्यंत प्रिय असतो. त्या गणेश नमस्काराचं वर्णन वापरलं. मूषक तिथेही वाहन आहे. आता इथेही मूषक वाहनाचं वर्णन आहे. गजानन अवतारात जेव्हा मोरया आले, मूषकावर बसले. कसा मूषक तयार केला? मोरयानी सगळ्यांना सांगितलं, आम्ही लढू, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही, युद्धाकरता आम्ही तयार होऊ, पण आम्हाला आजपर्यंत न वापरलेलं वाहन पाहिजे. आणि त्याच्या पलीकडची महत्वाची गोष्ट, तुम्ही जे सगळे ईश्वर महेश्वर एकत्र आलात ना, तुम्हा सगळ्यांच्या शक्तीने युक्त असणारं आणि तुमच्या गुणधर्माचं असणारं वाहन पाहिजे. किती मजेदार मागणी आहे मोरयाची, लक्षात घ्या. तुम्हा सगळ्यांच्या शक्तीने युक्त असणारं म्हणजे तुमची शक्ती त्याच्यामध्ये टाका. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हा सगळ्यांच्या गुणांनी युक्त असलं पाहिजे. सगळ्या देवता एकमेकांकडे पाहतात, चिंतन करतात, काय नेमकं असं आहे. भगवान शंकरांनी आणि विष्णूंनी प्राधान्याने चिंतन केलं. त्यांनी सगळ्या देवतांना समजावून सांगितलं, लक्षात ठेवा, जगात जेवढे काही जीव आहेत ना, हे सगळे जीव जो आनंद घेतात पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून, शेवटी आतमध्ये आपणच राहतो. आपण आत राहून या सगळ्या जीवांची आनंद उपभोगत असतो. म्हणजे आपण आतमध्ये बसून वेगळ्या अर्थाने या आनंदाचा चौरवत उपयोग करतो. चोराप्रमाणे, चोर या शब्दाचा इथला अर्थ आहे न कळत एखादी गोष्ट करणे, या अर्थाने तो शब्द वापरला. न समजून घेता त्याची नसलेली गोष्ट वापरणे. करत देह आहे पण आनंद मात्र जीवात्म्याला मिळतोय, म्हणून तो जीवात्मा जो आहे ना, तो जीवात्मा चौर वृत्तीचा आहे, अशा अर्थाने तो शब्द वापरला. ती प्रवृत्ती सांगायची आहे. त्याला चोर म्हणणे हा त्यातला भाव समजू नका. त्या पद्धतीने तो आनंद घेतो, त्याला आनंद मिळतो हे कळत नाही. आनंदाकरता तो स्वतः काहीच करत नाही, पण आनंद मात्र त्याला मिळतो. हे जे भाव आहेत त्यातले ते समजून घ्या. त्या जीवात्म्याला चौरवृत्ती म्हटलं. हे सगळ्या देवता एकमेकाला सांगतात, आपण या सगळ्या जीवांच्या देहात राहतो. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः, ही जी शास्त्रांनी रचना सांगितली, मी या सगळ्या देहांमध्ये राहतो. तो जो तत्व आहे त्या तत्वाला चौरवृत्ती असं म्हणतात. असं भगवान विष्णू शंकर सगळ्या देवतांना समजावून सांगतायत. आणि म्हणजे आपण तसे राहत असल्यामुळे आपली ती वृत्ती बाहेर काढू. आपल्या सगळ्यांच्या तेजाने त्या चौर्याचं प्रतीक असलेला, कारण शेवटी काहीतरी आकार द्यावा लागेल कुठल्याही गोष्टीला. गुण दाखवायचे असतील तर गुणांना आकार दिल्याशिवाय पर्याय नाहीये. गुण निर्गुणच असतात, ते केवळ अमूर्त स्वरूपात असतात, पण त्यांना एक मूर्ती करावी लागते. तसं आपल्या सगळ्यांचं तेज बाहेर काढू आणि त्याचं मूषक रूप करू. का? कारण मूषक तसा वागतो. उंदीर प्रतीक आहे कशाचं? प्रत्येक गोष्ट चोरून वापरण्याचं. उंदीर असंच काम करतो, रात्री काम करतो, जेव्हा आपण निद्रिस्त असतो. याचा अर्थ आपल्याला न कळत तो काम करतो. प्रत्येक गोष्ट कुरतडतो. हे दुसरं तत्व आहे, आणखी वेगळ्या अर्थाने समजून घ्यायचं. प्रत्येक गोष्ट कुरतडतो, जे दिसेल ते कुरतडतो. कामाचंच असतं म्हणून कुरतडतो असं नाहीये. खाण्याकरता पदार्थ कुरतडले तर गोष्ट वेगळी आहे. कपडेही कुरतडतो, पुस्तकही कुरतडतो, त्यात त्याला काही खायचं नाहीये, पण सगळं कुरतडत राहतो. हे सगळं कुरतडणारा
आत राहून कुरतडणारा, पत्ता न लागू देता कुरतडणारा असा जो आतमध्ये असलेला जीवात्मा आहे ना, त्याचं प्रतीक आहे मूषक. तशीच आणखीन एक गोष्ट सांगितली, कारण एकेकाचं तत्व सांगायचंय. विनायक अवतार सांगितला, सिंह वाहनाचा विषय सांगितला, देहाचा विषय सांगितला, देहाच्या पलीकडे जाऊन मयुराचा विषय सांगितला, संसाराचं प्रतीक सांगितला, तिसरं मूषक वाहन सांगितलं. या संसाराला चालवणारं तत्व काळ असं म्हणतात त्याला. तो काळ या संसाराला चालवतोय. त्या काळाचा विचार आपल्यासमोर मूषकाच्या रूपात केला, कारण काळ असाच आहे, नकळत कुरतडत आहे, सगळं कमी करत आहे, साम्राज्याच्या साम्राज्य नष्ट करून टाकले. काळ सर्व भक्षक आहे. म्हणून मग मोरयाची प्रार्थना, मूषक वाहनाची प्रार्थना कशा शब्दात समर्थ रामदास स्वामींनी वेगळ्याच पद्धतीने रचना आपल्यासमोर केली. ते म्हणतात, तुझी या कृपेचे बळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि सर्व भक्षक काळे दास्यत्व कीजे. मोरया तुझी कृपा झाली ना, सगळे भ्रांतीचे पडळे निघून जातात, शुद्ध होते वृत्ती, स्वच्छ दिसायला सुरुवात होते आणि सर्व भक्षक जो काळ आहे ना, ज्याचं प्रतीक मूषक आहे, तो दास्य कीजे, तो आपला दास होऊन राहतो. त्या सगळ्या काळावर, त्या त्रिकालावर ज्याची सत्ता चालते, त्या कालत्रयातीत मोरयाला मूषक वाहन असं म्हणतात. त्याचं वर्णन गजानन स्वरूपात केलं जातं. बाकी गजानन चरित्रातल्या कथा उद्याच्या भागात पाहू. तोपर्यंत जय गजानन.